आणि याच राज्यातील एक जिल्हा म्हणजे रत्नागिरी। आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गाव मळण, शेतांचे मळामळांचे आणि एक पांडवकालीन तळ असलेलं गाव म्हणजे मळण। या गावाचा जर इतिहास आपण पाहिला तर पेशवेकालीन इतिहास या गावामध्ये दडपलेला आहे। आनंदीबाई पेशवा हे नाव आपण ऐकलं असेल, जे म्हणजे इतिहासामध्ये ध चा मा ही गोष्ट करण्यात आली होती, जो इतिहास आपल्यापर्यंत आला होता। तर त्याच इतिहासाशी संबंधित असलेला आनंदीबाई पेशवे यांचं माहेरघर मळण। अर्थातच पेशवेकालीन इतिहास म्हटल्यानंतर तितकाच रांगडेपणा आणि तितक्याच पद्धतीचं कौशल्य हे नक्कीच या गावामध्ये आहे। आणि अशाच पद्धतीचे जे खेळ असतात, ज्यामध्ये मानवी मनोरे असतात, त्याचबरोबर काठीने नारळ फोडणे असेल किंवा आता आपण वयवर्ष 70 पेक्षा जास्त ह्या काकांना बघत आहोत, जे आपली कला या ठिकाणी दाखवत आहात। यामध्ये 52 हात असतात, यापैकी काही हातांचा हा खेळ या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर सादर करण्यात येईल। याला बंडाटे असं म्हणतात, म्हणजे साधारण भाषेत याला बनाटे असं म्हणण्यात येतं, पण त्याचा शास्त्रशुद्ध जो उच्चार आहे तो बंडाटे असा आहे। कोकणामध्ये लाठीकाठी आणि हे मर्दानी खेळ जे पूर्वापार जपत आलेले आहेत, आणि हे जपण्याचा वारसा जो मळण गावातील ग्रामस्थांनी घेतलेला आहे, खास करून पाखरवाडी आणि पाखरवाडीतील हे काका यांनी हा एक हात आपल्या समोर या ठिकाणी सादर केला बंडाट्यामधील। आणि आपल्या पुढच्या पिढींना हे शिक्षण देणं किती महत्त्वाचं आहे हे यांनी समजून घेऊन आपल्या पुढील आपण पाहू शकता यामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत, कारण कराटे किंवा इतर गोष्टीमध्ये मेडल मिळवून आपण पेपरमध्ये बातम्या देतो, मात्र हा आपल्याच मातीतला आणि आपल्याच रक्तातला खेळ, ज्याच्या स्वसंरक्षणाबरोबर देश संरक्षणासाठी सुद्धा फार मोठा फायदा झाला होता, अगदी स्वराज्य स्थापनेसाठी सुद्धा। आणि याच गोष्टीला आपण कुठेतरी दुर्लक्षित करत आहोत। मात्र पाखरवाडी मळण यांनी हीच कला संवर्धन करून ठेवलेली आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगला संदेश आणि गुहागर तालुक्याला सुद्धा चांगला संदेश देत आहेत की कराटे किंवा इतर स्वसंरक्षण करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या कला जरी आपण जोपासून ठेवल्या तरी सुद्धा आपल्याला आपल्या घरातील स्त्री असू दे किंवा मूल असू दे, स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी नक्कीच स्वतः पार पडेल।